नमस्कार मित्रांनो, मी विक्रम सर समर्थ अकॅडमी मधून आपले सहर्ष स्वागत करतो. आणि 4 जानेवारी 2026 ला कंबाईन एमपीएससी ग्रुप ब चा म्हणजेच कंबाईनचा पेपर झाला आणि त्यामधील गणित आणि बुद्धिमत्तेचं विश्लेषण आपण परिपूर्ण घेणार आहोत या व्हिडिओमधून. मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न पडले होते आणि ते 20च्या 20 प्रश्न आपण एका शॉर्ट ट्रिकच्या पद्धतीत आणि कन्सेप्टने आपण सोडवून घेणार आहोत. मित्रांनो, बघूयात. आता पहिला प्रश्न म्हणजे काय विचारला होता बघा. प्रश्न काय विचारलाय तर खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती आहे. आता बघा, प्रश्न शृंखला काय दिली, 1/2 × 3 अधिक 1/3 × 4 अधिक 1/4 × 5 अधिक डॉट 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 अशी एकूण पद किती आहेत तर 15 आहेत मित्रांनो. आणि त्यांची बेरीज विचारली आहे. काय करावं लागेल बघा, इथं 1/2 × 3 आहे, 2 नंतर 3 आहे, 3 नंतर 4 आहे, अशी एकूण 15 पद आहेत मित्रांनो. मग 15व पद काय असणार आहे, कारण सुरुवात 1 पासून नाही झाली, 2 पासून झाली. 1 पासून झाली असती तर 15व पद 15 आलं असतं. इथं इथं सुरुवात 2 पासून झाली म्हणजे 15व पद किती असणार आहे तर 1/16 × 17 बरोबर ना. हे असणार आहे 15वे पद मित्रांनो. आता बघा, आपल्याला यांची बेरीज करायची आहे मित्रांनो. आता बेरीज कशी करायची तर यासाठी एक सूत्र आहे बरोबर ना. तर सूत्र काय आहे मित्रांनो, तर बघा, 1 डिफरन्स, बघा 1 डिफरन्स कंसात फर्स्ट स्टेप मायनस लास्ट स्टेप. आता बघा, डिफरन्स म्हणजे काय तर 2 आणि 3 मध्ये फरक कितीचा आहे, 1 चा आहे. इथं सुद्धा फरक आहे 1 चा, इथं सुद्धा फरक आहे 1 चा. बघा, फरक 1 आहे म्हणजे 1 डिफरन्स आहे 1 आणि कंसात पहिली स्टेप 1/2 ही आहे पहिली स्टेप आणि मायनस शेवटची स्टेप काय आहे तर 1/17 म्हणजे 1/17 मी इथं लिहून घेतो मित्रांनो. आता काय करायचं बघा, यांचं कॅल्क्युलेशन करूयात. 17 × 17 आणि 2 × 2 17 - 2 किती आले 15 आणि खाली यांचा गुणाकार 17 × 2 = 34. म्हणजे हे आपण सोडवलं आणि तुमचं उत्तर आलंय 15/34. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बघूयात पुढचा प्रश्न. मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे बघा, 6 सलग समसंख्या म्हणजेच ए बी सी डी ई एफ यांची बेरीज 150 आहे बघा. तर त्या पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असा प्रश्न विचारलाय. मित्रांनो, संख्या किती आहेत तर 6 आहेत. आता त्यांची सरासरीचा प्रश्न आहे हा बघा. संख्या गुणिले सरासरी बरोबर बेरीज, हे सूत्र आहे आपलं बरोबर ना. बघा, संख्या गुणिले सरासरी बरोबर काय असती तर बेरीज. मित्रांनो बघा, आता संख्या किती आहेत तर 6 आहेत आणि सरासरी त्यांची आपल्याला माहित नाही बरोबर ना. बरोबर, बेरीज किती दिली तर 150 दिली. आपल्याला सरासरी काढून घेऊयात मित्रांनो. आता सरासरी म्हणजे काय असते तर मधली संख्या असते बरोबर ना. मग हे 6 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, भागाकारात गेले, 150/6 झाले म्हणजे सरासरी किती येणार आहे आपली बघा. सरासरी येणारे हे 6 पलीकडे गेले भागाकारात, 150/6 झाले, सरासरी आपली येणारी 25. आता सरासरी म्हणजे असते मधली संख्या बरोबर ना. मधली संख्या आहे 25 बरोबर. ह्या संख्या आहेत 6 टोटल बरोबर ना. मग 25 ही सरासरी आहे किंवा मधली संख्या आहे बरोबर. मग 25 नंतर 6 संख्या आहेत. उजव्या साईडला 3 असणार आहेत आणि डाव्या साईडला 3 असणार आहेत, कारण ही मध्यमान म्हणजे मधली संख्या असते. बघा, 25 नंतर काय येते तर 26 येते बरोबर ना. नंतर समसंख्या कुठली आहे 28 आहे आणि नंतर आहे 30. ह्या 3 येणार आहेत पुढच्या. आणि मागच्याचा विचार जर केला आपण तर बघा, 24, 22 आणि 20 ह्या 3 येणार आहेत. आता ह्या 6 संख्या झाल्या बघा, 20, 22, 24, 26, 28, 30. आपल्याला काय विचारलंय त्या पुढील बघा, त्या पुढील सलग 3 समसंख्यांची बेरीज. आता 30 नंतर 3 सम कुठल्या कुठल्या नाहीत बघा. 30 नंतर काय येणार आहे 32, नंतर किती येणार आहे 34, नंतर किती येणार आहे 36. करूयात यांची बेरीज बघा. 6 4 10 2 12, हातच्याला 1, 3 त्रिक 9 1 10 म्हणजे किती येणार आहे मित्रांनो बेरीज 102 असणार आहे तुमचं फायनल आन्सर. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न विचारलाय, एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल असा प्रश्न विचारलाय. मित्रांनो बघा, 3/5 क्षमतेसाठी त्याला 8 तास लागतात. 3/5 म्हणजे काय तर बघा, 3/5 म्हणजे 5 पैकी 3 भाग तलावाचा एकूण भाग म्हणजे असणारे खालचा 5 भाग बरोबर ना. इथं भाग लिहितो मी बघा, 5 भाग आणि 5 पैकी 3 भाग भरायला किती वेळ लागते त्यांना सांगितलंय तर बघा 8 तास लागतायत बरोबर ना. मग काय केलं मी, 5 पैकी बघा ह्या 3 भागाची किंमत आहे 8 तास. आपल्याला विचारलंय संपूर्ण तलाव भरायला
अजून किती वेळ लागेल? बरोबर. तिरकस जर गुणाकार केला आपण यांचा तर 8 पंचे 40 भागिले किती आलं? 3. म्हणजे किती आलं? बघा 3 एके 3, एक राहिला 3 त्रिक 9 बाकी राहिली 1 छेद किती आलं? 3. 13.1/3 तास येणार आहे. आपल्याला थोडस मिनिटात पण काढूयात. आता बघा 1/3 म्हणजे किती मिनिटे? म्हणजे 1/3 ला तासाचं रूपांतर मिनिटात करायला आपण आहे ना 60 न गुणूयात. 3 एके 3, 3 दुने 6, शून्याचं शून्य म्हणजे किती? 13 तास आणि किती? 20 मिनिटं. मित्रांनो हा संपूर्ण तलाव भरायला 13 तास 20 मिनिटं लागणार आहे. पण आपल्याला काय विचारलंय? तो 8 तास सुरुवातीला किती बघा 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतायत. अजून किती वेळ लागेल त्यांना सांगितलंय? संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल? म्हणजे 8 तास लागतायत ना, तर 13 तास 20 मिनिटं व्हायला अजून किती वेळ लागेल? मग काय करायचं आपण? ह्यातनं 8 तास मित्रांनो वजा करायचे. किती आलं? तर बघा 13तनं 8 गेले 5 तास आणि 20 मिनिटं. मित्रांनो अजून किती वेळ लागणार आहे? तर 5 तास 20 मिनिटं लागणार आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न असा आहे, एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले तर दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती असं विचारले. बघा यामध्ये काय झालंय? बघा आयताच्या एका बाजूचे माप 5% वाढले. थोडक्यात बघा आपण काय करायचं इथं 100 घेऊयात. बरोबर ना. आता 5% वाढले म्हणजे किती होणार आहे? 5% वाढ म्हणजे 105% ना. म्हणजे किती? 105% वाढले. नंतर काय झालंय परत 10% ना, दुसरी बाजू 10% कमी झाली म्हणजे किती? 10% कमी म्हणजे किती? 90%. मग बघा इथं 90% म्हणजे भागिले 100. आपण 100शी कंपॅरिझन करूयात, तुलना करूयात. बरोबर. मग यामध्ये काय झालं बघा, ह्या 100ला हे 100 कॅन्सल, ह्या 0ला 0 कॅन्सल. बरोबर ना. यांचा गुणाकार करूयात. 9 45 आणि 9 एके 9, 945 भागिले किती? 10 आहेत म्हणजे एक घर सोडून पॉईंट दिलं पाहिजे. 94.5 होणार आहे. म्हणजे 100 जर असतं तर ते किती होणार आहे? 94.5 होणार आहे. म्हणजे किती टक्क्याने कमी होतंय? आपल्याला त्रुटी तर काढायची ना. त्यांना काय सांगितलंय? आलेल्या त्रुटीची टक्केवारी काढा. मग 100 मधून आपण 94.5 वजा केले. किती येत आहे? 5.5% ती त्रुटी असणार आहे म्हणजे कमी झालेला असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न. एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठफळा बघा वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 352 मीटर वर्ग आहे आणि त्याचे घनफळ 2464 मीटर घन आहे. तर खांबाची उंची किती असेल? बघा दंडगोलाकार म्हणजे ही वृत्तचिती आहे मित्रांनो. आणि काय सांगितलंय? वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आपल्याला दिलंय 352 आणि त्या वृत्तचितीचे घनफळ आपल्याला दिलंय किती दिलंय? 2464 मीटर घनमीटर. बरोबर. तर त्याची आपल्याला उंची काढायची आहे. मग काय करायचं? आपल्याला दिलंय काय काय? घनफळ दिलंय. बरोबर ना. मग बघा मित्रांनो आपण इथं घनफळ लिहितो मी. बरोबर ना. मग घनफळ आणि खाली काय आहे? दुसरं काय दिलंय आपल्याला? वक्र पृष्ठफळ. बरोबर ना. बघा आता घनफळाचं सूत्र काय असतंय माहितीये का? वृत्तचितीचे घनफळ पाय आर वर्ग एच. बघा वृत्तचितीचं घनफळ किती आहे? पाय आर वर्ग एच. आणि वक्र पृष्ठफळ वृत्तचितीचं काय असतंय? 2 पाय आर एच. हे सूत्र आहेत बरं का त्याची. आणि ह्यांचं तुम्हाला थोडक्यात आपण त्याचं गुणोत्तर लिहून घेऊयात. घनफळ आणि वक्र पृष्ठफळ. तुम्हाला घनफळ दिलंय किती दिलंय? घनफळ 2464. 2464 आणि वक्र पृष्ठफळ बघा वक्र पृष्ठफळ दिलंय 352. बरोबर ना. ह्यांच्यात थोडासा आपण भाग लावायचा का? लावूयात भाग. सुरुवातीला आपण 4ने भाग लावूयात. बघा 4 8 32, 33 34 35 3 राहिले. बरोबर ना. परत 4 8 32 वर पण लावला 4 सक 24, 4 1 4 2 राहिले 4 सक 24, 616 भागिले 88. 88 ची किती पट 616 आहे बघा बरं थोडस. किंवा बघा 88 ची 7 पट 8 7 56. बघा म्हणजे इथे किती आलं? 7 आलं वर. बरोबर ना. म्हणजे काय? आता इथं थोडंसं आपण ह्याला सुद्धा आपण थोडीशी काटाकाटी करूयात. बघा मित्रांनो ह्या पायला हा पाय कॅन्सल झाला. इथं आर वर्ग आहे म्हणजे आर चा 2 वेळा गुणाकार आहे. आर गुणिले आर त्यातला एक आर ह्या आर ला कॅन्सल झाला. बरोबर ना मित्रांनो. एच ला एच कॅन्सल झाला. राहिलं काय? वर राहिला एक आर आणि खाली राहिले फक्त 2. बरोबर. पुढे किती आले? 7/1. बरोबर. हे 2
छेदात आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वर गेले का गुणाकारात, म्हणजे हे 2 वर गेले, 7 गुणिले 2 आणणार आणि आर किती आले आपली 14 आली. म्हणजे आपल्याला इथं त्रिज्या मिळाली मित्रांनो. पण आपल्याला काढायचंय काय, विचारलंय काय, विचारलंय आपल्याला उंची विचारली. मग उंचीसाठी मी काय करतो बघा, इथं सर्वांनी समोर लक्ष द्या. आपण वक्र पृष्ठफळाचं सूत्र घेऊयात. मग वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय बघा, बघा वक्र पृष्ठफळाचं सूत्र जर आपण घेतलं तर वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे 2 पाय आर एच, 2 पाय आर एच. मग इथं 2 घेतो मी, पायची किंमत किती घ्यायची 22/7. सर्वांना माहिती आर किती आलाय तुमचा आता 14 आलाय, मी इथं 14 घेतो आणि एच आपल्याला काढायचा आहे, बरोबर ना. पण वक्र पृष्ठफळ दिलंय किती, दिलंय 352. प्रश्नातच दिलंय 352 बरोबर 2 पाय आर आणि इथं आला एच. काय करायचं इथं बघा, 7 × 7 7 दुने 14. मग बघा 352 आहे, 22 दुने 44, 44 दुने 88, 88 वर गुणाकारात आहे, बरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्यावर हे 88 आले खाली, बरोबर किती राहणार आहे एच. बघा मग ह्याला जर भाग लावला तर 8च्या एकक स्थानी इथं 8 आहे, एकक स्थानी 2 आहे, 88 ची 4 पट मला वाटते 352 आहे, बरोबर ना. म्हणजे उंची किती आली आपली तर 4 मीटर येणार आहे उंची मित्रांनो. हाईट काढली आपण. अतिशय किचकट प्रश्न आहे हा. कन्सेप्ट जर क्लिअर असतील तरच आपण सोडवू शकतोय, सूत्रपाठ असेल तरच आपण सोडवू शकतोय. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न विचारलाय, एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करते, त्या उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा ठेवते, घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा, किरकोळ व्यापाऱ्यांसाठी परत 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे. प्रश्न लय भारी विचारलाय. थोडक्यात एका उपकरणाची निर्मिती केली, मी म्हणतो उपकरणाची निर्मिती केली आणि निर्मितीसाठी आपण मानू 100 रुपये खर्च आलाय, बरोबर ना थोडक्यात. मग बघा निर्मितीसाठी किंवा ती वस्तू बनवण्यासाठी 100 रुपये खर्च आलाय असं आपण मानूयात. मग तो व्यापारी काय करतो 10% पहिल्यांदा स्वतःला ठेवतो, म्हणजे किती रुपये लावणार तू 110, 100चे 110% होणार, बरोबर ना. नंतर बघा घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा ठेवतो, परत 20% नफा, बरोबर म्हणजे किती आहे याचे 120%. अजून वाढली बघा, संख्या वाढत चालली ती बरं का. 100 रुपयाची परत 110 झाले, परत आता ह्या 110चे थोडक्यात 120%, 20% नफा म्हणजे, बरोबर. आणि नंतर परत किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा, म्हणजे याचे परत किती काढायचे 130%, 130%, 30% नफा म्हणजे 130%. तर वाढलेली किंमत आपण किती होती काढूयात, बरोबर ना. हे 100ला हे 100 गेले, बरोबर. ह्या बघा 2 शून्यांना हे 2 शून्य गेले, ह्या एका शून्याला हा शून्य गेला. 11 × 12 × 13. मग 11 × 12 जर केलं तर किती येतंय 132 गुणिले किती आलं 13. 132 गुणिले 13 जर केलं मित्रांनो तर किती येतंय बघूयात. 13 दुने 26, हातच्याले 2, 13 त्रिक 39, 40 41, हातच्याले किती आले 4 आले, आणि 13 1 13, 13 आणि 4 बघा 14 15 16 17, म्हणजे किती आलं 1716. पण खाली एक शून्य होता, म्हणजे एक घर सोडून पॉईंट दिलं पाहिजे. ती किंमत किती होणार आहे, तिचं मूल्य किती होणार आहे 100 रुपये आधी होतं आणि ते आता झालंय किती 171.6 झालंय. म्हणजे निर्मिती जेव्हा केली तेव्हा 100 रुपये तिची निर्मितीसाठी तिला खर्च आला होता आणि आता तिची किंमत झाली 171.6. तर त्यांना काय सांगितलंय प्रश्न विचारताना हेच विचारलंय, त्या उपकरणाची ठरवलेली किंमत म्हणजे 171.6 ही त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा म्हणजे ह्या 100 पेक्षा कितीने जास्त आहे, कितीने जास्त आहे 71.6% जास्त आहे. क्वालिटी प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न विचारलाय, एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52:13 आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे, असा प्रश्न विचारलाय. आता बघा आपल्याला राज्यांची संख्या म्हणजे राज्य आणि दुसरं काय आहे केंद्र शासन, ह्यांचं काय दिलंय आपल्याला गुणोत्तर दिलंय. राज्यांचं दिलंय 52 आणि केंद्रशासित प्रदेशांचं किती दिलंय 13, बरोबर ना. 13 × 13 13×52, 4 असे गुणोत्तर तर होतंय. आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघा, त्या देशातील राज्यांची संख्या ही राज्यांची संख्या किती आहे 4 आहे, थोडक्यात आपण मानूयात केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे, किती टक्क्याने म्हणजे या 1 पेक्षा 4 ही कितीने जास्त आहे, कितीने जास्त आहे
3 जास्त आहे कुणापेक्षा? 1 पेक्षा. म्हणजे 1 वर 3 जास्त आहेत ना, गुणिले काय करायचंय? 100 करायचंय, कारण टक्के काढायचे आपल्याला. 1ला 3 तर 100ला किती? बरोबर. म्हणजे उत्तर किती आलं? 300%. आता मित्रांनो हा प्रश्न मला तर थोडासा चुकल्यागत वाटतोय, बरोबर ना, कारण इथं पर्याय थोडेसे वेगळे दिलेले आहेत. पण प्रश्न व्यवस्थित जर वाचला तर उत्तर मला वाटते 300%च येतंय. थोडंसं माझं वाचण्याचं काय चुकलं असलं तर चुकू शकतो, परंतु इथं 300%च येऊन जाईल. ठीक आहे, असो. बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे, वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43% वरून 65% झाली या. तर 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली? आधी किती होती? 43%. झाली किती? 65%. बरोबर ना. मग ह्यांच्यात किती वाढ झाली बघा बरं. बरोबर ना. म्हणजे यांच्यातला फरक काढायचा आहे. 5 3 गेली, इथं आलं 2, इथं आलं 2, म्हणजे 22% वाढल्यात ना. कशावर? 43 वर 22 वाढल्यात. मग ह्याच्या खाली घेतला आपण किती? 43 वर वाढले किती? 52. 22 वाढलेत, 52 नाही. 43 वर 22 वाढल्यात, तर 100ला किती? म्हणून काय करायचं गुणिले 100 आपल्याला, कारण वाढ करायची ना टक्केवारीत आपल्याला. पण आता मित्रांनो इथं जर विचार जर केला थोडासा, तर 22/43 आहेत. 22 ने 43 ला भाग जात नाही. इथं थोडंसं आपण पर्यायाकडे सुद्धा बघूयात. पर्याय काय दिलेत बघूयात. बघा आता पर्याय दिलेत आपल्याला 22.12, 45.27, 51.16 आणि 80.30 असे पर्याय आहेत 4. बरोबर. मग इथं आपण थोडंसं 43च्या ऐवजी 44 घेऊयात आणि जवळचा पर्याय मारूयात. मग 43च्या ऐवजी असं समजतो मी 44 आहे. 22 × 22, 22 दूने 44. 100 भागिले 2 किती आलं? 50%. पण 50%च्या जवळ कुठला पर्याय आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 3 51.16% आहे. 100% उत्तर असणार आहे तुमचं 51.16%. आता मित्रांनो बऱ्याचदा असं करावं लागतं. ही स्पर्धा परीक्षा आहे. आपल्या कंबाईनला 1 तास आहे, 60 मिनिटं. बरोबर ना. प्रश्न आहेत 100. सगळं जर एकदम जर व्यवस्थित सोडवत बसलं तर तिथं आन्सर तुमचं यायला वेळ लागणार. एवढा वेळ आपल्याला परीक्षेला नसतो. तर इथं 43च्या ऐवजी पटकन भाग जाणारी संख्या म्हणजे पुढची घेतली 44. 22 दूने 44, 100 भागिले 2 आलं 50%. 50च्या जवळचा पर्याय म्हणजेच कुठला आहे? 51.16% हे एक्झॅक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. थोडासा किचकट प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे, व्यवस्थित बघूयात. प्रश्न विचारलाय 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. म्हणजे 3 पुरुषांची किंमत आहे 5 मुले. बघा मी इथं लिहून घेतो. मी काय करायचंय? 3 पुरुष, पुरुषला पी लिहितो, ची किंमत किती आहे? 5 मुलेंना यम लिहितो. बरोबर. पुढे काय सांगितलंय? तसेच 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. 5 महिलांची किंमत दिली या 8 मुले. बरोबर. आता महिलाला यम नाही घेत, मी डब्ल्यू घेतो वुमनचा, कारण इथं यम मुलांना सेम होईल. बरोबर. किती महिला सांगितले? 5 महिला. बरोबर. मग 5 महिलांची किंमत किती घ्यायची आपण? बघा मित्रांनो काय सांगितलंय? 5 महिलांनी 8 मुलांनी. बघा 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. म्हणजे काय? महिलांना आपण यम नाही घ्यायचा, तर डब्ल्यू घ्यायचा आहे. बरोबर ना. 5 महिला आणि 8 मुले. हे आपल्याला थोडक्यात हिंट दिल्यात 2. 3 पुरुषांची किंमत 5 मुले आणि 5 महिलांची किंमत 8 मुले. बरोबर. तर आता प्रश्न काय विचारलाय बघा मित्रांनो. तर जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना, बघा जर तेच काम पूर्ण करायचंय आणि काय सांगितलंय? 12 पुरुष अधिक 14 मुलांना किती दिवस लागतात सांगितलंय? तर 24 दिवस. बघा 12 पी अधिक 14 मुले संयम किती दिवस लागतात? 24. तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष 15 महिला व 12 मुले. बघा 9 पुरुष अधिक 15 महिला, 15 डब्ल्यू घेतो मी, अधिक किती सांगितलं मुले? 12 मुले. 12 मुले किती दिवसात करतील? प्रश्न किचकट आहे, मांडणी व्यवस्थित केली प्रश्न चुकत नाही, अजिबात चुकणार नाही. आपल्याला हिंट काय काय दिली बघा इकडं. बरोबर ना. काय दिलंय? 3 पुरुष बरोबर 5 मुले सांगितलंय आणि 5 वुमन. बघा 5 महिला बरोबर काय सांगितलंय? 8 मुले सांगितले. मी इकडे लिहून घेतो, थोडंसं इथलं पुसतो म्हणजे आपल्याला थोडंसं सोपं जाईल. बरोबर. आता प्रश्न काय दिलाय बघा आपल्याला?
पुढे काय सांगितलंय, जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना 24 दिवस लागतायत, तर तेच काम 9 पुरुष 15 महिला आणि 12 मुले किती दिवसात पूर्ण करतील, असं लिहून घ्यायचं. तेच काम आहे म्हणून मध्ये बरोबर चिन्ह द्यायचं. सेम पद्धतीने लिहून घेतलं. आता सगळ्यांना कशात तरी एकात कन्वर्ट करायचं एवढं लक्षात ठेवा. इथं मुले आहे, इकडं पण मुले, आपण सगळ्यांना माझ्या म्हणण्यानुसार मुलांमध्ये कन्वर्ट करूया सर्वांना, चिल्ड्रन्स मध्ये. बरोबर. आता मला सांगा 12 पुरुषांची किंमत, आपल्या 12 पुरुष म्हणजे किती मुले काढायचे आपल्याला. बघा 3 पुरुष म्हणजे 5 मुले. बघा 3 पुरुषांची किंमत आहे 5 मुले, तर 12 पुरुषांची किंमत किती. बघा 12 पुरुषांची किंमत किती, 3 ची 4 पट होते 12, 5 चोक 20 मुले. बघा हे आपल्याला सापडलं, 12 पुरुषांची किंमत 20 मुले. मग या 12 पुरुषांच्या ऐवजी मी इथे काय लिहितो, 20 मुले अधिक किती आहेत 14 मुले गुणिले 24. बरोबर. आता 9 पुरुषांची किंमत काढूयात आपण. बघा 3 पुरुषांची किंमत आहे 5 मुले. बरोबर. मग 9 पुरुषांची किंमत किती. बरोबर. मग 9 पुरुषांची काढताना बघा 3 ची तिप्पट 9 आहे, 5 त्रिक 15 मुले. बरोबर ना. मग 9 पुरुषांची किंमत किती झाली, 15 मुले. बरोबर. मग ह्या 9 पीच्या ऐवजी मी काय लिहितो, 15 मुले अधिक 15 काय आहेत, ह्या महिला आहेत. मग 15 महिला म्हणजे किती मुले, सगळ्यांना आपण कन्व्हर्जन करतोय मुलांमध्ये. मग इथं 5 महिला आहेत, मग 15 महिलांचा डब्ल्यू आहे बरं का. बघा 15 महिला म्हणजे किती मुले, 5 महिलांची किंमत 8 मुले, तर 15 महिलांची बघा 5 ची तिप्पट होती ना 15, 8 त्रिक 24. बरोबर ना. 5 त्रिक 15 आणि 8 त्रिक 24 मुले. बरोबर. म्हणजे आपल्याला हे सुद्धा सापडलं, 15 महिलांची किंमत घेतली आपण, ह्याच्या ऐवजी किती घेतलं, 24 मुले अधिक 12 मुले. आता करा बेरीज, 15 अधिक 24 अधिक 12. बरोबर ना. मग 15 अधिक 24 बघा 5 6 7 8 9 10 11. बरोबर ना. एकाला 1 2 1 3 4. बरोबर ना. बघा 1 2 3 4 आणि 5 किती आलं, 51 मुले इकडं आलंय. इकडं 20 अधिक 14 किती आलं, बघा 34 आलं. 34 मुले गुणिले किती आहे 24. आणि पलीकडचं 51 मुले जे आहेत, बरोबर चिन्हाच्या अलीकडे आलं, खाली घेऊयात आपण 51 मुले. यम ला एम कॅन्सल, 17 दुने 34, 17 त्रिक 51, 3 1 3, 3 8 24, 8 दुने 16 दिवस. तुम्हाला वाटत असेल खूप मोठे एक्सप्लेनेशन दिलंय सर, मी सगळ्यात शॉर्ट मध्ये दिलेलं आहे, ह्याच्यापेक्षा भरपूर मोठं असतंय. बरोबर. त्यामुळे थोडंसं व्यवस्थित समजून घ्या, प्रश्न सुटणारा आहे, आपल्याला सुटतोय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न विचारलाय 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये व त्यातील 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 रुपये. जर त्या 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीचे 40% अधिक असल्यास त्या 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती. ठीक आहे. प्रश्न व्यवस्थित वाचूयात. 10 पुस्तकांची किंमत, सरासरी 60 आहे. बरोबर. संख्या गुणिले सरासरी बरोबर बेरीज. मग काय करायचं इथं, 10 गुणिले काय करायचं, सरासरी किती आहे, 10 पुस्तकांची सरासरी 16 आहे. 10 गुणिले 16 बेरीज किती आली, 160 येणार आहे. बरोबर ना. मग त्यापैकी पुढे काय सांगितले, त्यातील 2 पुस्तके सोडली म्हणजे इतर 8 पुस्तकांची सरासरी 9.5. मग राहिलेल्या 8 पुस्तकांची सरासरी किती आहे, 9.5. यांची बेरीज गुणाकार करूयात. बघा 8 पंचे 40 हातच्याले, ठीक आहे. बघा एकच मिनिट, 8 पंचे 40 हातच्याले 4 आणि 8 9 72, 73 74 75 76. इथं आले 76, एक घर सोडून पॉईंट द्यायचा, म्हणजे इथं 76.0 म्हणजे 76 आहे. थोडक्यात 10 पुस्तकांची बेरीज आहे 160 आणि त्यातल्या 8 पुस्तकांची बेरीज किती आहे, 76 आहे. बरोबर. ह्यात राहिली किती पुस्तकं, 2 पुस्तके. बरोबर ना. मग 2 पुस्तकांची बेरीज किती येणार आहे, 160 वजा ही 8 पुस्तकांची 76 वजा करूयात. बरोबर ना. करा बघा, 0 10 6 गेले किती आले, 4 आले. इकडे 15 7 गेले, आले 8. 2 पुस्तकांची बेरीज आली 84. बरोबर. आता ती 2 पुस्तकं, हे पहिलं घेऊयात आपण, इकडे दुसरं घेऊयात. काय सांगितलंय त्यांना, 2 पुस्तकांमध्ये काय सांगितलंय त्यांना, बघा 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीचे 40% अधिक आहे. म्हणजे एकाची किंमत दुसऱ्यापेक्षा 40% अधिक आहे. समजा ही जी आपण 100 धरली, तर ह्याची किती येणार आहे, 40% अधिक म्हणजे किती येणार आहे, 140 येणार आहे. बरोबर. शून्याला 0 गेला, 2 पंचे 10
आणि बे 7 14. बरोबर. थोडक्यात ह्याची आपण धरली, ह्या 5 7 हे त्यांचं गुणोत्तर आलं या. बरोबर ना, त्यांच्या किमतीचं. ही धरली 5x आणि ही धरली 7x. आता दोन्ही संख्यांची बेरीज आपल्याला माहिती 84. मग ह्यांची करूयात बेरीज. 7 आणि 5 किती आले? 12x. 12x ची किंमत किती दिली या आपल्याला? 84. 12 के 12, 12 7 84. x बरोबर किती आलं? 7 आलं. त्या दोन पुस्तकांच्या किमती काढायच्यात. x बरोबर 7. 7 5 35 आणि 7 7 49. 35 आणि 49 त्या दोन्ही पुस्तकांच्या किमती असणार आहेत. अतिशय भारी प्रश्न आहे बरं का यावर्षी. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न असा विचारलाय, 1 ते 100च्या अंकांमध्ये असे किती अंक आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे. हा शेवटचं वाक्य महत्वाचं आहे. त्यामध्ये 4 हा अंक पाहिजे. नाहीतर 1 ते 100 पर्यंत आपण काढला असतं. 100 भागिले 4 आलं 25 एकूण संख्या आहेत. पण त्यामध्ये 4 हा अंक महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सर्व संख्या काढाव्या लागणार आहेत. बरोबर. मग 4 ने भाग जाणार आहे. पहिली संख्येचा विचार जर केला आपण 4च आहे. 4 दुने 8 नाही येणार. 4 त्रिक 12 नाही येणार. 4 चौक 16 पण नाही येणार. त्यामध्ये 4 नाहीत ना. 4 पंचे 20 मध्ये पण नाहीत. 4 सक 24. 24 मध्ये 4 हा अंक आहे. नंतर 28, 32, 32 आणि 4 36 मध्ये पण नाही. नंतर डायरेक्ट काय आहे? 40 मध्ये 4 हा अंक आहे. 40 नंतर 44 मध्ये सुद्धा 4 हा अंक आहे. 48 मध्ये नाही, 52 मध्ये नाही, 56 मध्ये नाहीये. 44 नंतर बघा 48 ला एक 4 हा अंक आहे. हा आपण मिस केला थोडासा बरं का. 48 मध्ये हा 4 हा अंक आहे. नंतर 49, 50, 51, 52 मध्ये नाही, 56 ला पण नाही. बरोबर ना. 60 ला पण नाहीये. 64 ला आहे बघा. 64 ला 4 हा अंक आहे. आपल्याला 4 काढायचा आहे. 64 नंतर येतोय 68, नंतर 72, 72 नंतर 76, नंतर 80, 80 नंतर डायरेक्ट 84 ला आहे बघा. बरोबर ना. नंतर 88, 92, 96 नाहीच आहे पुढं. म्हणजे एकूण संख्या एवढ्या झाल्या बघा. 4, 24, 40, 44, 48, 64, 84 एवढ्याच संख्या अशा आहेत की ज्यांना 4 ने भाग जातो या 100 पर्यंत. परंतु त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 एकूण संख्या किती असणार आहेत? 7 ऑप्शन मध्ये आपल्या आहे. पुढचा प्रश्न बघू. रांगेतील स्थानचा प्रश्न आहे हा. 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले जाते तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती? प्रश्न बघा रांगेतील स्थानचा आहे. व्यवस्थित सोडवायचा, व्यवस्थित समजून घ्यायचा. मुलींची रांग आहे 21 मुलींची. जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवली जाते. आता मोनिकाची इथं आपण जागा बघा. इथं मोनिकाची आपण यम लिहितो मी आणि ही जुनी जागा असं लिहितो मी. आता तिला उजवीकडे 4थ्या स्थानी म्हणजे काय? 1 2 3 आणि 4थ्या स्थानी मोनिकाला हलवलं जातं. बरोबर ना. तिला म्हणूयात आपण नवी जागा. बरोबर. मग तिथं पुढे काय प्रश्न विचारलाय? तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. रांगेच्या बघा इथं गेल्यानंतर डाव्या बाजूने 12व्या जागी म्हणजे किती? 1 2 3 4 बरोबर ना. आणि इकडे किती असणार आहेत? 7 असणार आहेत. 7 8 9 10 11 आणि ती 12व्या स्थानी. बरोबर ना. म्हणजे बघा हे 4 आणि 7 हे झाले 11 तिच्या डाव्या बाजूला. ती डाव्या बाजूला 12व्या स्थानी म्हणजे तिच्या डाव्या बाजूला 11 व्यक्ती पाहिजेत. मग इकडे झाले बघा 11. 7 आणि हे 4 11 12व्या स्थानी ती आली. आता रांग कितीची आहे? तर टोटल 21 मुलींची रांग आहे. म्हणजे बघा हे 11 आणि हे झाले 12. टोटल हे किती झालेत? 12 झालेत. म्हणजे राहिले किती इकडं? बरोबर ना. म्हणजे राहिले किती? तर 9 राहिलेत. बरोबर ना. मग इकडे किती असणार आहेत? तर 9 व्यक्ती असणार आहेत किंवा 9 मुली असणार आहेत. आपल्याला काय विचारलंय? तर बघा तर तिची हलवण्याआधीची जागा म्हणजे जुनी जागा. बरोबर ना. रांगेच्या उजव्या बाजूने कितव्या स्थानी थोडक्यात काढायचंय. ही जी जुनी जागा आपल्याला रांगेच्या उजव्या बाजूने काढायचंय कितव्या स्थानी आहे? 9 1 10 11 12 13 आणि कितव्या स्थानी? 14व्या. बरोबर ना. पर्यायामध्ये आहे. बुद्धिमत्तेचे प्रश्न व्यवस्थित जर वाचले तर 100% आपल्याला मार्क्स मिळवून देणारे असतात. पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न विचारलाय सान्वी युविकापेक्षा उंच आहे. बघा सान्वी उंच आहे. मग आपण सान्वी उंच आहे तर मी इथं सान्वी लिहितो. कुणापेक्षा उंच आहे? तर युविका. ठीक आहे. इथं युविका लिहिलं. ठीक आहे उंच आहे. पुढं काय सांगितलंय? पण नीलाक्षपेक्षा नाही. सान्वी
युविकापेक्षा उंच आहे पण नीलाक्षपेक्षा नाही, म्हणजे नीलाक्ष उंच आहे. मी इथं वर लिहितो मी नीलाक्ष. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय बघा, चैताली नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही. चैताली जी आहे नमिकापेक्षा उंच असेल पण युविकापेक्षा नाही, म्हणजे युविकापेक्षा लहान दाखवायची चैताली इतर, आणि नमितापेक्षा नाहीये. नमिताच आहे का? येस. हा. तर यांच्यातील सर्वात उंच कोण? सिंपल आहे, नीलाक्ष. डायरेक्ट येते उत्तर. पुढचा घ्या. प्रश्न काय विचारलाय बघा, एक्स ची किंमत शोधा सांगितलंय, ही आकृती दिली आहे. आता आकृतीत काय सांगितलंय बघा, 30x आहे, 40x आहे, 38 अधिक x आहे. बरोबर. तर आपल्याला काढायची एक्स ची किंमत. आता मित्रांनो हा त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते, सर्वांना माहिती आहे. मग करूया तिघांची बेरीज. बरोबर ना. मग कशी करायची बघा, 30x अधिक 40x अधिक 38 अधिक x. बघा हे तिघाचे तिघ लिहून घेतलेत मी, आणि ह्यांची बेरीज किती आली? 180. बरोबर ना. मग काय करायचंय बघा, करा सरळ बेरीज, एक्स वाल्यांची बेरीज करा. इथं एक्स म्हणजे याला एक आहे बरं का, काहीच नाही म्हणजे. म्हणजे हे 40 आणि 30 किती झाले? 70. आणि हा एक 71x अधिक 38 बरोबर किती आलं? 180 आलं. ठीक आहे. आता 71x इथंच ठेवूयात आपण, 38 पलीकडे गेलं, 100. बघा हे अधिक 38 आहे, पलीकडे झालं वजा 38 होणार आहे. बरोबर ना. म्हणजे 180 काय होणार आहेत? 38 वजा होणार आहेत. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर 10 8 गेले किती आलं? 2 आलं. बरोबर ना. आणि इकडे 17 3 गेले किती येणार आहे? 14 येणार आहे, म्हणजे 142. 71x ची किंमत आली 142. बरोबर ना. 71 ची मला वाटतं दुप्पट 142 आहे. 71 दुने म्हणजे x ची किंमत किती आली? 2 आली. अतिशय क्वालिटी प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बुद्धिमत्तेच्या प्रश्नात एक श्रेणी दिली आणि यातली चुकीची संख्या कुठली असं विचारलंय आपल्याला. थोडासा किचकट आहे प्रश्न, थोडासा विचार जर केला तर बघा इथं 2 आहे, 12 आहे, 66, 297 अशा पद्धतीने वाढत गेलेली संख्या आहे. भरपूर वाढत गेली पुढं, 2 पासून पार 20,790 पर्यंत गेलेली संख्या आहे. बरोबर. तर यातली कुठली चुकीची संख्या आहे? आता इथं जर विचार जर केला तर बेसक 12 ना, म्हणजे काय? 2 गुणिले जर 6 केलं तर किती येणार आहे? 12. थोडासा जर विचार जर व्यवस्थित जर केला तर पुढं काय होतंय बघा, इथं 12 आलंय का नाही, ह्या 12 इथं 6 आहे ना, तर पुढं 5.5 न गुणायचंय. 6 गुणिले 5.5 म्हणजे काय? तर ह्यातनं अर्धा वजा होणार आहे. बघा ह्यातनं किती वजा होणार आहे? अर्धा वजा होणार आहे, 5.5. किंवा नंतर पुढे जर विचार जर केला तर 5 न, अशा पद्धतीने उतरत्या क्रमाने जाणार आहे. 5च्या खाली परत 4.5 अशा पद्धतीनं. मग 12 गुणिले 5.5 केलं तर 12 पंचे 60, हातच्याले 6, 12 पंचे 60 आणि 6 66, म्हणजे एक घर सोडून पॉईंट. बघा 2 आहे, 12 आहे, नंतर परत किती आहे? 66. इथपर्यंत आलं. बरोबर. आता पुढे कितीने गुणायचं ह्या 66ला? तर 5 न. बरोबर ना. मी किती येते? 5 सक 30, हातच्याले 3, आणि 5 सक 30 आणि 3 30, म्हणजे 330 यायला पाहिजे. किती किती दिलंय? 297 दिलंय, म्हणजे ही चुकीची आहे. 297 ही संख्या चुकीची आहे मित्रांनो. पुढे जरी तुम्ही जरी चेक केलं करत गेला, 330 गुणिले 4.5 जरी केलं, बघा 330 गुणिले 4.5 म्हणजे अर्ध्यानं अर्ध्यानं आपण कमी होत चाललोय ना, तर उत्तर हे तुमचं 1485 येणार आहे. तुम्ही जरी करून बघितलं तरी उत्तर येणार आहे आपलं 1485. म्हणजे चुकीची कुठली आहे? तर चुकीची आहे 297 आपलं पर्याय असणार आहे. पुढचा क्वेश्चन घ्या. त्रिकोण मोजायचा प्रश्न विचारलाय. ह्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत असं विचारलंय. आता या त्रिकोणाचे एका बिंदूतून किती भाग झालेत बघा, 1 2 3 4 5 आणि टोटल 6 भाग झालेत. मग सरळ करायचं, 1 ते 6 अंकांची बेरीज, यांची काय करायची? सर्वांची डायरेक्ट बेरीज करायची. बघा मग इथं 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 किती आली बेरीज? 21 आली. म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण 21 त्रिकोण असणार आहेत. पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न विचारलाय, दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या एकाच 2 प्रमाणात आहेत, तर त्या संख्यांची बेरीज विचारली आहे. आता 2 संख्या आहेत, बरोबर ना. 2 संख्यांचा गुणाकार, आता 2 संख्यांचं गुणोत्तर दिलंय एकाच 2. इथं आपण ही पहिली संख्या धरतो, ही दुसरी संख्या धरतो, गुणोत्तर दिलंय एकाच 2. बघा एकाच किती दिलंय मित्रांनो? 2 दिलंय. म्हणजे त्या संख्या मी 1x आणि 2x अशा धरूयात आपण. बरोबर. एकाच 2 त्यांचं काय दिलंय? गुणोत्तर दिलंय. पुढे काय सांगितलंय? 2 संख्यांचा गुणाकार दिलेला 50. बरोबर ना. मग ह्यांचा काय करतो मी? गुणाकार. 1x गुणिले
2x किती दिलाय 50, 2 एक्के 2, x गुणिले x, x चा वर्ग होतो बघा, 2 एक्के 2 आणि x गुणिले x म्हणजे काय, x चा वर्ग बरोबर किती आले 50. हे 2 पलीकडे गेले भागाकारात, बेक्के बे इथं 25 आले ना, बरोबर ना, म्हणजे x वर्गची किंमत किती आली 25. दोन्ही बाजूला वर्गमूळ जर काढलं, ह्या वर्गाला वर्गमूळ निघून जाईल, x ची किंमत किती राहणार आहे 25 चा वर्गमूळ 5 राहणार आहे. आपल्याला विचारताना विचारलंय काय, त्या दोन संख्यांची बेरीज, आता ह्यांची बेरीज विचारली, डायरेक्ट बेरीज करूयात, 1x अधिक 2x 2 आणि 1 3x अशी बेरीज आहे ना त्यांची. आपल्याला विचारलंय काय, बेरीज, दोन संख्यांची बेरीज विचारली, दोन संख्या काढायची गरज नाही, डायरेक्ट बेरीज काढूया. 3x, x ची किंमत आहे 5, 5 त्रिका किती आहे बेरीज 15 असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो, बुद्धिमत्तेचा शेवटचा प्रश्न आहे हा. बघा प्रश्न काय विचारलाय, बुद्धिमत्तेचा आहे. COUPLE म्हणजे काय दिलंय 31, 26, 1, 1, 1, 25 दिलंय, तर DOUGHT ला किती येईल, आणि हे 4 पर्याय दिल्यात. आपण थोडासा विचार जर केला, बुद्धिमत्तेचा जर वापर जर केला बुद्धीचा, तर प्रश्न एका सेकंदात नुसतं बघून सुटतोय. आता इथं C आहे बरोबर ना, आणि इथं C आहे, तर इथं किती आहे 3 आहे बरोबर ना. C ला 3 आहे पहिला अंक बरोबर, म्हणजे C चा नंबर 3च असतो ना ABCD मध्ये, ABC. C ला 3 बरोबर दिला आहे, आणि लास्टला जर बघितलं आपण E ला किती दिलंय 5 दिलंय, म्हणजे E हा अंक 5वा आहे ABCD मध्ये, ABCDE, आणि लास्टला पण दिलंय 5. म्हणजे आपण त्याचा वापर करूयात. D आहे सुरुवातीला, मग D कितवा आहे ABCD चौथा आहे, म्हणजे सुरुवातीला किती पाहिजेत 4 पाहिजेत, इथं आहेत इथं आहेत, हा पर्याय तर कटच झाला बरोबर. म्हणजे हा जर कट झाला, राहतात कुठले 1 2 3. आता शेवटला काय आहे, E ला 5 आहे, तसं T कितवा आहे, तर ABCD मध्ये T हे अक्षर 20वा आहे, म्हणजे शेवटला किती येणार आहे 20 येणार आहे. आपण जर विचार जर केला तर इथं 20 आहे, इथं 87 आहे, इथं 87 आहे, इथं 11 आहे, म्हणजे शेवटला 20 असणारा पर्याय एकच आहे, आपला ऑप्शन नंबर 1 असणार आहे फायनल आन्सर. मित्रांनो, MPSC गट ब च्या 4 जानेवारी 2026 ला आलेल्या संपूर्ण पेपर मधील गणित आणि बुद्धिमत्तेचं आपण पूर्णपणे विश्लेषण घेतलेलं या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपलं इंस्टाग्राम पेज देखील आहे समर्थ अकॅडमी वाई नावानं. आपण इंस्टाग्राम पेजवर आणि युट्यूबच्या या अकाउंटवर आपण शॉर्ट ट्रिक्स वर टाकत असतो मित्रांनो. रोज 2 शॉर्ट ट्रिक्स पडतात, म्हणजेच रीलच्या स्वरूपात प्रश्न, प्रिव्हियस इयर प्रश्न घेतले जातात. एक्झामला, स्पर्धा परीक्षांना विचारलेले असतील, MPSC ला, सरळ सेवाला, पोलीस भरतीला, तर ते प्रश्न आपण घेत असतो. त्यामुळे जर पेजवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करून ठेवा.